एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते। रुग्णालयानं केली मृतदेहांची अदलाबदल। सातारा सिव्हिलमधील हलगर्जीपणा चव्हाट्यावर, नातेवाईक संतप्त। साताऱ्यातील सिव्हिल रुग्णालयातील हलगर्जीपणा चव्हाट्यावर आलेला आहे। मृत्यूनंतरही माणसाला सन्मान मिळत नाही अशी संतापजनक आणि अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे। वाई तालुक्यातील सोनगरवाडी येथील 26 वर्षीय आनंद ओव्हाळ आणि आरळे येथील 51 वर्षीय सुरेश खोमणे या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला। पण त्यानंतर जे घडलं ते अक्षरशः अंगावर शहारे आणणारं आहे। रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांना चेहरा न दाखवता मृतदेह ताब्यात दिले। मात्र कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची थेट अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची थेट अदलाबदल झाली आणि एवढंच नव्हे तर एका कुटुंबाने चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही उरकले। चिता पेटल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। मात्र पेटती चिता विझवण्याची वेळ नातेवाईकांवर आली आणि या घटनेमुळे कुटुंबियांचा संताप अनावर झालेला आहे। रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होते आहे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गोंधळ निर्माण झाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झालेले असून नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र मृत्यूनंतरही माणसाला सन्मान मिळणार नाही का असा संतप्त सवाल केला जातो आहे। आमची बॉडी सकाळी 7 वाजता इथनं गायब झाली आणि आम्हाला दुसरी बॉडी दिली ना, आम्ही इथं माघारी आणली तर ती म्हणतात की त्यांचा निधी झाला म्हणून। मग आता आम्ही ह्याच्या पुढे करायचं काय? नक्की तुम्ही कुठून आलेला आहात? आम्ही वाईवरून आलो आहे आणि पुढच्यांनी जो आहे तो विधी उरकलेला आहे। विधी उरकलेला आहे। मग आम्ही करायचं काय आता? आम्ही त्या विधीपेक्षा जायचं का? आता ह्या विधीला काय करणार? ह्या बॉडीचं काय करणार? ज्या वेळेला तुम्ही तुमची बॉडी नेली त्यावेळेला तुम्हाला इथं दाखवलं होतं? नव्हतं दाखवलं आम्हाला तोंड उघडून। काय सांगितलं त्यावेळेला त्यांनी? काय ना, डायरेक्ट गाडीत भरून दिली आणि जाऊ द्या म्हणले। कोण होतं ती काय ती शिंदे आणि ती काय भरून ना योगेश का विकास का काय? तुम्हाला कसं काय कळलं की ती बॉडी तुमची नाही? गेले आम्ही तोंड उघडून बघितलं, कळलं आम्हाला की आमची बॉडी नाही म्हणून। तो विधी थांबवलाय ना आता तिकडचा? कुठला? नाही ना, चालू आहे त्यांचं विधी चालू आहे। हां, त्यांचा विधी चालू आहे। मग आता आम्ही तिथे जाऊन काय करणार? आता तुमची मागणी काय आहे काय? आमची मागणी आता आम्हाला बॉडी नको आहे। आता आम्ही ह्या बॉडी घेऊन आम्ही काय रडत बसू? ह्यांचं आम्ही तिथे करू का सगळे जाऊन? नाव काय तुमचं? नाव काय आपलं? आनंद 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 सुनील ओव्हाळ। हॅलो, आता आम्ही करायचं काय? हॅलो, ह्याच्यावर आम्हाला सांगा। आता तुम्ही सांगा, न्याय द्या म्हणून आम्हाला। तुम्हाला रुग्णालय प्रशासनाला तुम्ही संपर्क केला त्यावेळेला तुम्हाला काय उत्तर त्यांनी दिले? आता मग आता ती काहीच बोलणार नाहीत आम्हाला, काहीच सांगा नाही बोलणार काय? उत्तरे द्यायचं फक्त। आम्ही माणसं पाठवलेत तिथं, डॉक्टर गेलेत तिथं, हे गेल्यात आणि जी कर्मचारी आहेत तिथं त्यांना बोलवून घेतले, खाली पळवून घेतले। आम्हाला त्यांनी बॉडी दाखवलीच नव्हती उघडून आणि आता ते पोलीस वगैरे आल्यानंतर आम्हाला म्हणतात की आम्ही त्यांना बॉडी दाखवलेली आणि आमची बॉडी ज्यांनी नेली त्यांना सुद्धा बॉडी फक्त वरचं तोंड कपाळ फक्त दाखवलेलं, तिथं फक्त नावाचा लेबल होता, त्याच्यावरती त्यांच्या ताब्यात त्यांनी बॉडी दिली। आणि ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला बॉडी उघडून दाखवली नाही किंवा आमची बॉडी डायरेक्ट त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये टाकली। आम्ही आमच्या घरी व्हायला गेल्यानंतर आम्ही बघितलं तर आमची बॉडी नव्हती। ज्यावेळेस आम्ही आमची बॉडी घेऊन इकडे आलो त्यावेळेस त्यांनी ती दुसरी बॉडी आमच्या ताब्यातून त्यांच्या ताब्यामध्ये घेतली आणि आता आम्हालाच ते म्हणतात की तुम्ही तोंड उघडलेलं, तुम्ही सगळं बघितलेलं आणि आम्ही काहीही बघितलं नव्हतं। आणि आता ते आम्हाला म्हणतात की आरपळवाली बॉडी घेऊन यायला लागल्यात। पण आता त्यांनी जी आमची बॉडी ते घेऊन गेलेले आता त्यांनी अंत्यविधी सुद्धा केलेला आहे। आता आम्ही कुठल्या बॉडीचा अंत्यविधी करायचा त्यांनी आम्हाला येऊन सांगावं। ते बॉडीवर नाव बदलल्यामुळे झालं का असं? आता ते त्यांनी आतमध्ये काय केलं ते आम्हाला माहित नाही ना। आतमध्ये काय केलं त्यांनी, जे आरपळवाल्यांना सुद्धा बॉडीचं सगळं तोंड दाखवलं नव्हतं। तुम्ही बॉडी नेली तुमचं बॉडीचं नाव होतं? आमच्या ह्याच्यावर काहीच नव्हतं। बॉडी तुम्ही बॉडी नेली त्यावेळेस फक्त आतमध्ये एकच बॉडी तुम्ही आज सकाळी बॉडी 9:30 वाजता घेऊन गेला, आणली किती वाजता तुम्ही? लगेच आलोय आम्ही अर्धा तास। आता नाही नाही गाडी नाही, तुम्ही इथं दाखल कधी केलं होतं रुग्ण? इथं आमचा पेशंट ऍडमिट होता ऍडमिट होता का? ऍडमिट होता ओके. ऍडमिट होता। रात्री झाले 12-12:30 वाजता आणि तिथनं इथे त्या रात्रीच आणले त्यांना पोस्टमॉर्टम करायला आणि ती करताना बॉडीचे ते ह्यांना लेबल दुसरीकडे लावले असतात, त्याच्यामुळे त्यांची ती साधारण एका महिन्यामध्ये ही दुसरी घटना आहे, तर तुम्ही काय सांगणार या गोष्टी? असं केलं माणसांनी सिव्हिल हॉस्पिटलला यायचं का नाही यायचं? हे गोरगरिबांचं सिव्हिल हॉस्पिटल आहे, इथे जर असे जर धंदे होत असतील तर मग इथे लांबून येणाऱ्या माणसांनी काय करायचं? यात नेमकी चूक कोणाची? प्रशासन म्हणतंय की तुम्ही बॉडी बघितली नाही। आम्ही बॉडी बघितलीच नाही, आम्हाला त्यांनी दाखवलीच नाहीये, त्यांच्या माणसांनी आम्हाला बॉडी दाखवलीच नाही। का दाखवली नाही त्यांनी? त्यांना विचारा की तुम्ही त्या त्यांनी एकच कर्मचाऱ्यांना. म्हणजे एकच बॉडी आहे आतमध्ये आणि आमचे माणसं तिथं आतमध्ये वगैरे जात होते, ते म्हणजे नाही हे आत्ताच पुसलं इथं आतमध्ये येऊ नका, घाण होते इथे। ओके. कारण आम्ही त्या बॉडी मुलाचे वडील आहेत। एक मिनिट थांब. सुनील नामदेव। एक मिनिट, हा, सांगा नाव सांगा। नाव सांगा आणि काय प्रकार झाला का तो सगळा सविस्तर सांगा। राहणार वाई। माझ्या मुलाची बॉडी नेत असताना त्यांनी आम्हाला त्याचा चेहरा वगैरे काय दावला नाही, एकच बॉडी आहे म्हणली, तुमची बॉडी आहे तशीच त्यांनी गाडीत कुंबली। आम्हाला चेहरा फिरा काय दावला नाही। आता ज्यावेळेस मी घरी गेलो ती बॉडी घेऊन, जेव्हा त्याचं एवढं खोलून बघितलं
तेव्हा ती वेगळं वाटल्यानंतर आम्ही लगेचच रिटर्न आलोय. तिथं एक 10 ते 15 मिनिटं गेली असतील घरी. हॅलो अँब्युलन्स तिथल्या तिथंच वळवली माघारी, त्याच अँब्युलन्समध्ये माघारी आणलं. आता ह्याला पर्याय काय तुम्ही? पर्याय म्हणजे माझी बॉडी मला पाहिजे ना. आता माझी बॉडी मला पाहिजे ना. तुमच्या बॉडीला आम्ही धक्का लावलाय का? तुमची हाय अशी व्यवस्थित तुम्ही जशी बांधली तशी बॉडी आहे. तिचा फक्त चेहरा बघितला आणि बॉडी रिटर्न लगेच त्याच अँब्युलन्समध्ये माघारी वळली. या घटनेत एक अर्धा पाऊण तास 1.5 तास गेला असेल वाईवरनं रिटर्न येणे आणि जाणे. आम्हाला केस करायची म्हणून सांगायला तुझे आता थांब किती यायला लागलेत ना. थांबा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.